राहुल याच्या गोलंदाजीवर पकडलेला हा झेल संदीप यांनी. राहुल अगदी भोपळा सुद्धा फोडू शकला नाही. शून्यावर बाद झालाय फलंदाज समीर. त्याची जागा रिकामी झाली आणि ती भरून काढण्यासाठी आलेले आहे अक्षय. दोन्ही बलाढ्य असे संघ आहेत आपल्या असोसिएशन मध्ये. एक रंगतदार लढत नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आलेला आहे अक्षय. पाहूया डावखुरे आताचा फलंदाज आहे अक्षय कशा पद्धतीने तो फलंदाजी करेल. कारण नंदनवर ठरलेले डावखुरे फलंदाजासाठी ही खेळपट्टी. हो प्रयत्न केला. पाहूया काय घडले या चेंडूवर आणि पंचांच्या इशाऱ्याचा बाद. जेलच्या जुर्माने अक्षय जसा आला तसाच परत गेला. ठोक डीजे. विकेटच्या हॅट्रिकवर आलेले गोलंदाज राहुल. विकेटची हॅट्रिक घेतली तर आमचे मान्यवर कैलासजी शेलार यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे राहुलसाठी. राहुलला एक मोठी संधी आलेली आहे कारण समोरच्या संघाला सुद्धा रोखता येईल हा या चेंडूवर गडी बाद झाला तर आणि स्वतःचा बँक बॅलन्स सुद्धा वाढेल. राहुल राईट अँड ओव्हर द विकेट. चांगला चेंडू पॉईंटच्या दिशेने ढकलून देण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहे थोडीशी त्याची भिंबेरी उडाली परंतु एकच धाव. चांगला कमबॅक केलेला एका धावने. आता मात्र बऱ्याचशा वेळानंतर अकाउंट ओपन झालेलं आहे आणि धावसंख्या 2-1. या स्पर्धेचा मित्रांनो नेम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग. राहुल काय वेग. चेंडू पडला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला. तर टीम या चेंडू नंतर तुम्हाला माहिती देतोच. एक धाव पूर्ण. दुसरा प्रयत्न हा ना परंतु नाही माघारी फिरवतोय आणि एकच धाव. एका धावने धावसंख्या 2-2. पुंडास संघाचा जो राखीव खेळाडू आहे राखीव त्याची ड्रेसिंग नसल्यामुळे पुंडास संघाला 2 धावाने पॅनलाइज केलेले. त्याच्यामुळे एका षटकानंतर त्या धावा आम्ही ऍड करू. राहुल कव्हरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव. काय षटक हाताळलंय. षटक संपतो. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 2 फक्त 3. बालाभाऊ शेलार 35 नंबरवाला ना मी विनंती करतोय आपली जागा दादा व्यासपीठावर आहे. आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आपण पाहता सामना आई दुग्धेश्वरी कोल्याचा पाडा आणि टीम जय हनुमान पुंडास. पुंडास संघाने प्रथम नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि एका षटकाची समाप्ती झाली. त्याच्यामुळे ज्या 2 धावांची आम्ही पेनल्टी देण्यात आली होती ती आम्ही ऍड करतो. एकूण धावसंख्या झाली 2-5. कोल्याचा पाडा संघाची धावसंख्या आहे ती 2-5. यानंतर होणारा सामना गेम चेंजर मापोले आणि आई गावदेवी देपोली. दोन्ही संघाच्या संघ नायकांनी सज्ज राहायचे नाणेफेक कक्षामध्ये. पॉईंटच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे परंतु तो डीप मध्ये त्याच्यामुळे 1 धाव मिळेल. चेंडू पासून थोडासा दूर राहिला क्षेत्ररक्षक. एकच धाव. एका धावने धावसंख्या झाली 2-4.
असं वाटतं की फुटबॉलचा स्कोर पाहतो की काय. अशा पद्धतीने आता फलंदाजी चालू आहे. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलेला आहे भारत. एक अनुभवी गोलंदाज आहे भारत, ज्याच्याकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे. परंतु पंच आमच्याकडे वळतात, इशारा करतायत. पंचांना थोडीशी कवायत करावीच लागते. हा चेंडू आहे वाईट. वाईट चेंडू पण एका धावात वाढ झालेले आहे. धावसंख्या 1 ने वाढलेले धावसंख्या झालेले 2-7. आपटून टाकण्याचा प्रयत्न, त्याचा भूदंड भोगावा लागला आणि चेंडू सरळ फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्याच्या वरून. हा उतुंग षटकार 6. मागे परंतु नाही थांबू शकत. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. आलाय हा दर्जेदार चौकार 4. हिरो आणि त्याची स्टाईल आहे, पब्लिकची चॉईस झालाय. चेंडूची पूर्तता करायची. दुसरं षटक चालू आणि धावसंख्या 2-17. पहिले षटक पॉवरफुलचं षटक असं वाटलं तर पॉवरफुल फलंदाजी होईल, परंतु त्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाले. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे धक्के दिले होते गोलंदाज राहुल याने. त्या षटकामध्ये त्यांनी धावा दिल्या फक्त 3 आणि 2 सफलता प्राप्त केल्या. थोडासा मागळा ठरलाय हा गोलंदाज. पुन्हा एकदा आपटून टाकण्याचा प्रयत्न आहे. शॉर्टपिच चेंडू, पण या चेंडूवर घडलंय काय, कशा पद्धतीने धाव आले. पंचांचा इशारा येईल. बॅटला ब्रश होणार. चेंडू गेलेला एका धावेसाठी. एका धावाने धावसंख्या वाढलेल्या, धावसंख्या झालेले 18. 2-18. पहिला चेंडू सिंगल, त्याच्यानंतर वाईट, षटकार, चौकार आणि सिंगल. उलटा चेंडू एका टप्प्याने आमच्या समालोचन कक्षालाही सलामी. डायरेक्ट आमचे ऑपरेटर यांना हिट, चौकार. अरे खास दोस्त भावान कोटेच्या एकच तू माझा जिगरी. डायरेक्ट चेंडू आमच्या टीव्ही मॉनिटरला येऊन धडकलाय. आपण पाहता ट्रिपल एस लाईव्ह वर ही स्पर्धा आपण पाहता. हो, उडवला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे आणि त्यात चांगले क्षेत्ररक्षक आता मात्र पाहायला मिळालं. चेंडूनी थोडीशी पडल्यानंतर टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसली घेतली होती, परंतु त्याच्यानंतर चांगलं कमबॅक केले. धावा आल्यात, किती तर धावा आल्यात. 2-2च्या धावाने धावसंख्या झाली 24. 2-24. 2 षटकाची समाप्ती. 12च्या सरासरीने धावा आतापर्यंत जमा करण्यात यश आलेलं आहे कोल्ह्याचा पाडा संघाच्या फलंदाजांना. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर राहुल यांनी गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा देऊन 2 सफलता प्राप्त केली. तर त्याच्यानंतर भरत यांनी षटक हाताळलंय. मागे षटक ठरलं. या षटकामध्ये तब्बल 19 धावा दिलेल्या आहेत. एकूण धावा झालेल्या आहेत 24. सन्मान्य आझम पटेल महापोली यांचं आगमन झाले. आमचे परम मित्र आहेत आणि त्यांच्या समवेत अफान कोतकर यांचं सुद्धा आगमन झालं. या चषकामध्ये आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी विनंती करतो दादांना, आपण व्यासपीठावर येऊन स्थान नवा आणि आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवा. याच्यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहे गेम चेंजर महापोले आणि आई गावदेवी देपोली. धावसंख्या झाले किती तर धावसंख्या झाले 2-24. गोलंदाज आलेला आहे सागर.
ना अगर ना मगर, ओनली वन सागर. तिसरं षटक हे महत्वाचं असते. पाहूया कशा पद्धतीने तिसरं षटक हाताळेल गोलंदाज सागर आणि त्याचा सामना करेल फलंदाज सुमित. सलामीला आलाय सुमित. आतापर्यंत एक चौकार आणि षटकारांशी 12 धावावर खेळतोय. पूर्णपणे आता धुरा सुमित यांनी स्वीकारलेले दिसते. तर आतापर्यंत चांगली फलंदाजी केली त्यांनी आणि त्याच्या फलंदाजीच्या जोरावरच धावसंख्या झालेले 24. सागर बॅटची काड्या घेऊन चेंडू अगदी जमिनीच्या सहाय्याने थोडेसे फंबल उडाले, भिंबेरी उडाली क्षेत्ररक्षकाची आणि त्याचाच फायदा उठवला दोन्ही फलंदाजांनी. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा आणि 2 धावांनी धावसंख्या झालेली 26. आपल्या हे भिवंडी तालुक्याने तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आता गाजतंय, कुशल क्रिएशन स्कोरबुक, आमचे सर्वांचे परम मित्र सुभाष धुमाल यांची देण आणि खूप सुंदर स्कोरबुक आपल्याला इथे पाहायला मिळते. आज चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्याला हुलकावणी देऊन चेंडू सीमारेषे बाहेर आला. हा चौकार. 4. लाभलेलं आहे. अगदी लहानसा मुलगा जरी बसला तर तो स्कोर करू शकतोय, लिहू शकतोय. अशा पद्धतीने कुशल क्रिएशनचे स्कोर बुक आम्हाला लाभलेले आहेत. कौशल क्रिएशन. हा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या आहे 30. कौशल क्रिएशन सुभाष धुमाळ यांची देण. काय फटका आहे, काय फटका आहे. जेव्हा चेंडू बॅटला लागला त्याला वेदना झाल्या होत्या षटकारांची. चेंडू भिरकावून दिला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6. सुमित त्याच्यामध्ये 2 षटकार आणि 2 चौकार आहेत. मी म्हटलं ना की पूर्णपणे आता ही जबाबदारी धुरा येणार स्वतःच्या खांद्यावर सुमित यांनी स्वीकारलेले आहे. आपल्या संघाच्या धावा कशा वाढतील हेच तो आता पाहतोय. हो ये क्या हुआ, बीमार की बीमारी. आणि एकूण धावा मिळतील किती तर 7. आलाय हा उत्तुंग षटकार. इथे मंचावर आमची चर्चा झाली होती. आता गोलंदाजाच्यावर दडपण आला. आता हा नक्कीच बिमर हात आलेल की काय. हो आणि तेच झालंय. या षटकाराने धावसंख्या वाढलेल्या माझे गोललेखक सांगतायत. धावा झाल्या आहेत तर किती, 47. सॉरी 43. हा थोडीशी मिस्टेक झाली होती. फ्री डे. हॅलो 1 धाव पूर्ण. धावसंख्या झाले 44. वायरवाला असला तरी चालेल. हॅलो. यानंतर होणार सामना गेम चेंजर महापोली आणि आई गावदेवी देपोली. दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेक कक्षामध्ये येऊन सज्ज राहायचे लगेच. आता मात्र चांगला चेंडू आहे. षटक संपतोय. 3रं. धावसंख्या झाली आहे 44. टीम गेम चेंजर मापोली आणि आई गावदेवी देपोली संघनायकांनी सज्ज राहायचे. आणि येताना मित्रांनो तयारीमध्ये या, कारण वारंवार फोन करायला लावू नका. चौथं षटक म्हणजे हाणामारीचे षटक आणि स्लॉग ओव्हर. त्याच्यामुळं हे षटकाची जबाबदारी कोणावर दिली तर तो गोलंदाज आहे संदीप. चौथं षटक हाताळण्यासाठी. परंतु सामना कोण करेल तर एक धडाकेबाज फलंदाज सुमित.
चेंडू पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आलाच नाही आणि चेंडू गेला यष्टी रक्षकाच्याकडे. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 44. संदीप गोलंदाज हा सुद्धा उंचपुरा असा गोलंदाज आपल्या उंचीचा फायदा कसा घेईल. स्लो डिलिव्हरी हाताळली आणि त्याचा फायदा होतो गोलंदाजाला. व्हेरिएशन पाहायला मिळते गोलंदाजामध्ये असं व्हेरिएशन असलं ना तर जो फलंदाज आहे ना त्याची सुद्धा बेंबेरी उठते. कशा पद्धतीने फटका खेळलो अशा दुधा मनस्थितीमध्ये तो सापडलेला असतोय आणि तीच परिस्थिती आता आपण सुमितची बघितली. गोलंदाज संदीप यांनी मात्र काहीतरी घडलंय. उजव्या अष्टीच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केलाय. पंचांनी दंडित केलाय. वाईट चेंडू. एका धावाने वाढ झालेली. धावसंख्या झाली 45. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू धावचित करण्याची नामी संधी आले, परंतु हे काय घडले. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण आहे. 2 धावाने धावसंख्या झाली 47. गोलंदाजी चांगली केली तर चांगला चेंडू होता, परंतु यष्टीरक्षकाला चेंडू पकडता आलेला नाही. त्याच्यामुळे 2 धावांचा भूदंड म्हणायला हरकत नाही. हा बोनस दिलेला आहे 2 धावांचा. धावसंख्या 47. संदीप शॉर्ट पिच चेंडू, पाहिजे असा फटका मारता आलेला नाही. क्षेत्ररक्षक आहे. फाईन लेगच्या दिशेने एक धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एकाच वर, त्याच्यामुळे ही धाव सुद्धा नसेल आणि गडी सुद्धा बाद नसेल. एकच धाव मिळेल. धावसंख्या झालेले 48. 49 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही टीमनी लक्षात द्यायचं आहे. 49 धावांची आवश्यकता आहे टीम पुंडाज संघाला. 24 अजून काही चेंडू शिल्लक आहेत. असं वाटलं की षटक संपलं की काय, परंतु नाही. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. माफी असावी. संदीप हवे चेंडू क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आणि कुठल्याही प्रकारची चुकी न करताना झेलच्या रूपाने बाद झालाय करण. नवीन बॅटर आलेले अजय करण याला बनवायचा तरण, परंतु 9 चेंडूचा त्यांनी सामना केल्याने 9 चेंडू मध्ये त्यांनी धावा जमा केल्या आहेत 7 चेंडू मध्ये 9 धावा. 7 चेंडूचा सामना केला, 9 धावा केल्या. 9 धावामध्ये त्याचा एक चौकार सुद्धा होता. बाकी डबल सिंगलने त्यांनी एका बाजूला तग धरून राहिला होता, परंतु शेवटच्या क्षणी. आणि मी म्हटलं होतं ना की 49 धावांची आवश्यकता का, चुकी झाली होती, माफी मागितली होती आणि 49 धावांचीच आवश्यकता आहे टीम पुंडाज संघाला. आताच आमची चर्चा झाली होती आमच्या गुणलेखक आणि माझ्यामध्ये, हा शेवटचा चेंडू डॉट जावा म्हणजे जे बाकीत केलं होतं तेच होईल. तर चला दोन्ही संघाचे संघनायक आपण या टीम गेम चेंजर मापोले आणि टीम आई गावदेवी देपोली. मापोली संघाचा संघनायक आलेला, देपोली संघाचा संघनायक सुद्धा आलेला आहे रोहन पाटील. स्वप्नील शेलार आणि रोहित जाधव या मान्यवरांना मी विनंती करतो आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं.
नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका बाजूला पप्पू 11 नांदेडने आणि एका बाजूला अनिकेत सेलार शो. अनिकेत सेलार शो आणि पप्पू 11 नांदेडने आलेले. मान्यवरांना विनंती करतो, एकदा वेळात वेळ काढून आलात, आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली, आपले अभिनंदन. टीम गेम चेंजर म्हापोली, आपण नाणेफेक जिंकला आहेत, तर काय निर्णय असेल? फिल्डिंग कडू. किती धावपंत रोखण्याचा प्रयत्न असेल? समोरचा एक संघ सुद्धा चांगला संघ आहे. 30 से 40. हे कुठले गोलंदाज आहेत? नवीन कुठल्या गोलंदाजांना संधी देण्यात आलेले गेम चेंजर या टीममध्ये? अरमान आहे, ahad आहे, मोहम्मद आहे, कौनेन आहे. आपण नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? बॅटिंगच पाहिजे होती आणि बॅटिंगच भेटलेली आहे मला. तर या 4 षटकामध्ये कितीपर्यंत जायचा प्रयत्न असेल आणि कोणाकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतील? 40+ रनांची रन करू आणि अक्षय, बिपिन, परेश पाटील यांच्याकडून अपेक्षा आहे आम्हाला. द अनिकेत सेलार शो ह्या आयोजकांनी, पप्पू 11 नांदेडने आयोजकांनी हा शोध केलेला आहे, या आयोजनाबद्दल आपलं काय मत आहे? खूप चांगल्या रीतीने आयोजन केलेलं आहे इथे आणि इथे आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद बोलतो. गेम चेंजर या टीम याच्या पुढे कधी सामना झालाय का तुमच्याशी? नाही झालेला, प्रथमच आमचा सामनाच आहे, परंतु बघूया आता सामन्यामध्ये पुढे काय होईल ते. तर जाऊया आपण पुन्हा एकदा. नाणेफेक कक्षामधून न्यूज आलेले गेम चेंजर म्हापोली या संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया समालोचन कक्षामध्ये. तिथे सहकारी म्हणजे सज्ज आहेत रोहन पाटील सर, मॅन फॉर्म झिडके. सर्वच संघांना सूचना आहे, नाणेफेक केल्यानंतर जी आपली जी एंट्री फी ती मात्र लगेचच जमा करायची. धन्यवाद रवी मांजरेकर सर. सामन्याला सुरुवात होईल. फलंदाज किरण हरणे आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय फलंदाज गोलंदाज करण. सलामीचे 2 फलंदाज किरण हरणे, महाराष्ट्र पोलीस, आणि त्याचप्रमाणे त्याच्या समवेत आपण पाहतोय सागर, आणि दोघेही महाराष्ट्र पोलीस आहेत. वारेट गावच्या स्पर्धेमध्ये मी उल्लेख केला होता की पुंडास गावची परंपरा राहिलेली आहे की प्रत्येक वर्षी किमान 2 ते 3 पोलीस दलामध्ये गावातील सुपुत्र हे दाखल होत असतात. कुस्तीपटूसुद्धा तयार होत आहेत, ही सुद्धा अभिमानाची बाब आहे. तर सुनील शेलार यांच्या वतीने फलंदाज किरण हरणे यांच्याकरता प्रति चौकार षटकाराकरिता 100 रुपयाचं कॅश प्राईज आहे. खूप खूप धन्यवाद सुनीलजी शेलार, आपलं हार्दिक स्वागत आहे. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. हॅलो, वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती एकंदर 7 या अंकावरती. 49 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना निश्चितप्रमाणे पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, पण ती अपेक्षित फलंदाजी अजूनही मात्र दिसत नाही आहे. किरण हरणे ऑन स्ट्राईक.
यावेळेस मात्र किरण हलणे याने चेंडूला पाठवलंय सीमा रेषापार, झन्नाटेदार षटकार. तर आपण जर पाहिलं तर निश्चितप्रमाणे 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे चौकार षटकाराकरता किरण हरणे महाराष्ट्र पोलीस यांच्याकरता. पुढचा चेंडू यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर, चेंडूला पाठवलंय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये, विकेटचा फलंदाज बाद. हॅलो हॅलो, सुनील शेलार यांच्या वतीने पारितोषिक लागलं काय आणि षटकार आला आणि त्याच्यानंतर फलंदाज बाद, अशा प्रकारचं काहीसं समीकरण आपल्याला पाहायला मिळालं. येणाऱ्या वेळेमध्ये प्रदीप हरणे यांचीसुद्धा फलंदाजी पाहायची आहे. येणाऱ्या वेळेमध्ये फलंदाज योगेश शेलार यांचीसुद्धा फलंदाजी पाहायची आहे. बघूया, जर्मन पुंडास संघाचं अस्तित्व पणाला लागलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. पुढचा चेंडू यावेळेस मात्र भन्नाट वेग, पण क्षेत्ररक्षक आहे, विकेटचं पतन, फलंदाज बाद. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती एकंदर 13 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. अभिषेक शेलार आमच्यापर्यंत धावफलक पोहोचवत आहेत, खूप खूप धन्यवाद, थँक्यू सो मच. आज सकाळच्या सत्रापासून अतिशय ॲक्टिव्ह कामगिरी आपल्याला पाहायला मिळते, उत्तेजित कामगिरी. इथून मात्र उत्स्फूर्त कामगिरी पाहायला मिळते. नवीन फलंदाज प्रदीप हरणे फलंदाजी करता आलाय, नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि थोडासा संघ आता मात्र जय हनुमान पुंडा संघ अडचणीत सापडलाय असं म्हणायला हरकत नाही आहे. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय रोहन याला. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. इथून मात्र पावलांमध्ये चूक, पंचांचा इशारा येईल, डेड बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा काय घडलं, यावेळेस मात्र हातातून चेंडू निसटला आहे आणि प्रदीप हरणे यांनी आगळा वेगळा प्रयत्न केला, पण नॉन स्ट्राईक एंडवरच्या गोलंदाजाला फलंदाजाला मात्र ही संधी नाही आहे. यापुढील होणारा सामना अभिषेक शेलार आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत, देपोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ येणाऱ्या वेळेमध्ये पाहायला मिळेल काय, तर चौकार, नशिबाचा चौकार,
मिळतील धावा 4. संघनायक अभिषेक शेलार यांच्याशी आपण संपर्क साधा. देपोली संघाचे संघनायक आपण सुद्धा संपर्क साधायचा आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती पुढचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होईल. रोहन भन्नाट वेग, गुड पीस ऑफ बॉलिंग. काय करतंय, चेंडू निसटतोय पण एकही धाव मात्र जोडली जात नाहीये. सुरेख गोलंदाजी, डॉट बॉल. प्रदीप हरणे निश्चितप्रमाणे थोडेसे निराश जरूर असतील, पण पंचांकडे मात्र काय मागणी केली हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. कॅप्टन कुल नितेश यांचं आगमन झालं, आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती असेल कॉमेंट्री बॉक्सशी आपण संपर्क साधायचा आहे. यावेळेस मात्र एक धाव आपण पाहतोय. फटका जरूर चांगला होता पण चेंडूला अडवण्यामध्ये चांगलं यश मिळालंय. पप्पू 11 नांदेडने संघाचे संघनायक आपण पाहतोय. त्याचप्रमाणे सरपंच अनिल जाधव यांचं सुद्धा शुभागमन झालं, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. नितेशांना विनंती आहे आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे विना विलंब. गोलंदाज तयार, आखो टप्प्याचा मारा, बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाही, ताळमेळ नाही. एक धाव मिळते. प्रदीप हरणे स्वतःवरती मात्र निराश होत आहेत. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती 19 अंकावर. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. 19 धावा फलकावरती आहेत. 49 धावांचं लक्ष समोर आहे. यावेळेस मात्र फटक्यामध्ये ताकद होती पण लांबी मात्र कमी पाहायला मिळाली. झेल पकडला गेलाय. फलंदाज बाद, विकेटचं पतन. वळू आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. नवीन फलंदाज योगेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. कोण विसरेल योगेश शेलार याला. कैलाशजी शेलार 6500 यांचे बंधू मंचावरती आहेत आणि एक बंधू मैदानाच्या आतमध्ये आहे. बघूया कशा रीतीने खेळ होईल. यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलं. इट्स व्हाईट बॉल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती एकंदर 20 या अंकावर 20 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार, सज्ज होताना आपण पाहतोय. षटकार लगावला तर 500 रुपये मोठ्या बंधूंकडून. बघूया यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी. तेच तर्रार चेंडू, इतका भन्नाट वेग की अक्षरशः योगेश शेलार यांना प्रश्न पडला होता की चेंडू खेळावा तरी कसा. पण अखेर एक धाव मिळवण्यास त्यांना समाधान मानावं लागलं. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. धावसंख्या 21 या अंकावर. देपोली संघाचे संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. बारा चेंडू आणि 28 धावांची गरज आहे.
कॅप्टन कुल नितेश आज मात्र थोडेसे उशिराने आलेले आहेत. आपली सर्व कामं आवरून ते आलेले आहेत. अभिषेक शेलार सकाळच्या सत्रापासून डोळ्यात तेल घालून कामगिरी चोख रीतीने बजावत आहेत. याहून वेगळं काय पाहिजे. 12 चेंडू 28 धावांची गरज. सत्व परीक्षा आहे. गोलंदाज समीर बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. फलंदाज सामना करतोय योगेश शेलार. प्रति षटकार 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे कैलास शेलार यांच्या वतीने. प्रोप्रायटर सुनीता फार्म हाऊस पुंडास आणि त्याचप्रमाणे 6500 पुंडास. यावेळेस मात्र काय घडलंय. अपीलमध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी. दोन्ही पंच सल्ला मसलत करतील, चर्चा विनिमय करतील आणि जो काही निर्णय असेल तो अंतिम आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. अनुभवी पंच आहेत पंच जोराम जोसेफ यांचा जर विचार केला तर गावदेवी स्पोर्ट कोंबडपाडा संघाकडून क्रिकेट खेळताना जेव्हा जेव्हा शफल होताना जेव्हा मी जेरोम जोसेफ यांना मी पाहिलंय तेव्हा षटकार पाहायला मिळायचा. अशी त्यांची खासियत आहे. व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 27 धावांची गरज. प्रदीप अर्णे सांगतायत योगेश शेलार यांना काहीतरी करायचं आहे, आपल्या संघाला जिंकून द्यायचं आहे, पुढच्या पायदानावरती जाऊन पोहोचायचं आहे. चौकाराकरिता सुद्धा 500 रुपये. क्या बात आहे. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. अगदीच भन्नाट वेगाने चेंडू पायावरती आदळताना पाहायला मिळाला योगेश शेलार याच्या. त्यामुळे चेंडू मात्र एका धावेकरता निघून गेलाय. फलंदाज प्रदीप हरणे ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय आणि अगदीच चर्चा सुरू आहे. सरावाचा अभाव योगेश शेलार यांचा काहीसा जाणवतोय. तो अभावाची निश्चितच येणाऱ्या वेळेमध्ये त्यांनी पूर्तता करावी. यावेळेस मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडू. एलिमिनेशन योग्य नाहीये. प्रत्येक दिवस हा सारखा नसतो आणि तीच गोष्ट मात्र मैदानाच्या आतमध्ये घडतीये. जिंकण्याकरता 26 धावांची अजूनही गरज आहे. काय घडेल काय बिघडेल. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय हनुमान पुंडा संघ. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. एक धाव. लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एका धावेची मदत आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय फलकावरती. एकंदर धावसंख्या आपण पाहतोय 24 धावा. 23 धावा फलकावरती आपण पाहतोय. यावेळी शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. पण पुन्हा एकदा तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये घडताना योगेश शेलार यांच्या समवेत एक धाव जोडली जाते. एका धावेची मदत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. एकंदर आपण पाहतोय धावा आहेत फलकावरती 24 धावा. जिंकण्याकरता 9 चेंडू आणि 8 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके आले तर सामन्यामध्ये काहीतरी परिवर्तन घडू शकतं, पण तितकीशी सोपी गोष्ट नाही आहे. पुन्हा एकदा भन्नाट वेग. चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामधून निघून चाललाय. नशिबाची साथ. नशिबाचा चौकार. 2 पायांमधून चेंडू फरार होतोय चौकाराकरिता. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 28 या अंकावरती. जिंकण्याकरता धावांची आवश्यकता आपण पाहतोय. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी. षटक क्रमांक 3 ची समाप्ती होताना आपण पाहतोय. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 21 धावांची गरज आहे. अगदीच या धावा करणं सहजही नाही आणि सोपंही नाही आहे, कारण की येणाऱ्या वेळेमध्ये जर आपण पाहिलं तर किमान 3 षटकार आणि 1 चौकाराची नितांत गरज आहे. किरण हरणे जर खेळपट्टीवरती असताय तर मात्र
या सामन्याचं चित्र काहीसं थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. पण आता मात्र प्रदीप हरणे आणि योगेश शेलार यांच्यावरती ही जबाबदारी आहे आणि या जबाबदारीचा खेळ येणाऱ्या 6 चेंडूमध्ये कसा पूर्ण होईल हे मात्र पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. गोलंदाज अजय बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावरती आहे. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. दक्ष पद्धतीने जर विचार केला तर मोठ्या फटक्यांची गरज असताना इथून मात्र फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रदीप हरणे यांच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल संदीप. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज धावबाद होताना आपण पाहिलं प्रदीप हरणे याला. यापुढील सामना गेम चेंजर महापोली आणि त्यांच्या विपक्षात देपोली संघाला आपण पाहणार आहोत. पुढचा चेंडू यावेळेस मात्र फटका चांगला आहे पण अपेक्षित ताकद मात्र मिळालेली नाहीये. इन बिटवीन द गॅप चेंडू जरूर निघून गेलाय. मिळतील धावा 4. देखणा चौकार आपण पाहतोय. जिथे षटकारांची आवश्यकता आहे तिथून मात्र चौकार जोडले जात आहेत. त्या कारणास्तव जर विचार जर केला तर सामन्यापासून थोडासा दूर निघून चाललाय जे हनुमान पुंडास संघ. यावेळेस मात्र योगेश शेलार यांच्या बॅटमधनं चेंडू चाललाय का तर चाललाय. सीमारेषेलगत झेल पकडला जाईल. फलंदाज बाद. विकेटचं पतन. दरम्यान कैलास शेलार आमच्यामधून रजा घेत आहेत आणि एक सल्ला सुद्धा आमच्यापर्यंत आलेला आहे की 40+ क्रिकेटमध्येच आपला जो खेळ आहे जे प्रदर्शन आहे त्याच्यामध्ये आपण भर पाडावी. धावसंख्या आहे 34. 2 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पाठवलंय चेंडूला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील धावा 4. उशिराने चौकार आलाय आणि अगदीच दिवा विस्ता त्याच्यामध्ये तेल ओतण्याचं काम इथून मात्र केलं जात आहे पण खूप उशीर झालाय. चला चेंडू द्यायचा आहे परत. लवकरात लवकर वेळ कृपया दौडू नका कारण की वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. याची नोंद घ्या. पंचांनी चेंडूची मागणी केलेली आहे का? जरा जुना चेंडू असेल तर द्या. नवा चेंडू द्यायचा आहे. स्वयंसेवक वेळ दौडू नका कृपया. चेंडू हरवला, फुटला, ओला झाला, खराब झाला तर नवीनच चेंडू देण्यात येईल.
लक्षात घ्या, ही अंतिम सूचना आहे. या सामन्यावरती इथून मात्र विजय प्राप्त करतोय आई दुधेश्वरी स्पोर्ट कोल्याचा पाडा संघ. चौकार पुन्हा एकदा आलाय अखेरच्या चेंडूवरती. आणि अखेर जर आपण एकंदर विचार केला तर जर्मन पुंडा संघाने हा जो सामना आहे तो मात्र 6 धावांनी गमावलेला आहे. हरकत नाही, पुढील स्पर्धांकरता निश्चितप्रमाणे शुभेच्छा असतील. अँड हार्ड लक म्हणावं लागेल योगेश शेलार, हार्ड लक म्हणावं लागेल किरण हरणे, प्रदीप हरणे. पुढच्या स्पर्धांकरता शुभेच्छा असतील.